नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, DMAR ची जाहिरात आलेली आहे। नक्कीच तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरलेला असेल आणि आरोग्य विभागामध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये ज्या प्रकारे आपल्या बॅचमधून सिलेक्शन झालेलं आहे त्याच प्रकारे DMAR च्या एक्झाम मध्ये देखील आपण जास्तीत जास्त मुलांचं सिलेक्शन व्हावं याकरता आपण बॅच सुरू केलेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांना बॅच जॉइन करायची असेल त्यांनी मला माझ्या या 9960 157 852 या नंबरला मला कॉन्टॅक्ट करायचा आहे। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की DMAR चा जो सिलेबस आहे 2023 चा त्यानुसार आपण आता आपली बॅच सुरू केलेली आहे आणि त्या अपडेटेड सिलेबस मध्ये एक खूप महत्त्वाचा आणि याच्यावर बरेच प्रश्न 2023 मध्ये देखील आले होते असा एक महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे स्टरलायझेशन एक टॉपिक आहे। सो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टरलायझेशन म्हणजे नेमकं काय आणि त्याच्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन यावर आपण 2-3 सेशन मध्ये स्टरलायझेशन घेणार आहे। त्यामधला एक सेशन हा MCQ सेशन स्टरलायझेशन वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर देखील घेणार आहे। सो बघूया की स्टरलायझेशन म्हणजे नेमकं काय। तर बघा, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एकदा या माझ्या सायन्स विथ सुदर्शन या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। मित्रांनो, स्टरलायझेशन म्हणजे नेमकं काय तर कंप्लीट डिस्ट्रक्शन ऑफ ऑल द मायक्रो ऑर्गॅनिझम। म्हणजे स्टरलायझेशन याची जी डेफिनेशन आहे ती कंप्लीट डिस्ट्रॅक्शन आहे। कशाचं डिस्ट्रॅक्शन करायचं आहे तर मायक्रो ऑर्गॅनिझमचं। बरेच मुलं जे आहेत जे ऍडमिशन ज्यांची चालू आहे किंवा जे लोक अभ्यास करतात त्यांचं म्हणणं आहे की सर आम्ही आमच्या टेक्निकल नॉलेज पासून खूप दूर आहे, आपण जी बॅच घेणार आहे ती एकदम बेसिक पासून घेणार आहे। तर व्हॉट इज मायक्रो ऑर्गॅनिझमचं डिस्ट्रॅक्शन करणं या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर स्टरलायझेशन असं म्हणतो। तो प्रॉडक्ट फ्री फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम, एखादा प्रॉडक्ट म्हणजे वेगवेगळे मेडिसिन इंडस्ट्रीमध्ये जरी तुम्ही गेला तर त्या टॅबलेट जे आहे तिथले जे इन्स्ट्रुमेंट असतात हे पूर्ण स्टराईल असले पाहिजे, ते फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम असले पाहिजे। आणि म्हणूनच जर स्टरलायझेशनच्या वेगवेगळ्या प्रोसेस आहे आणि त्याला जर आपण स्टराईल केलं, फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम जर केलं तर अशा प्रॉडक्टला स्टराईल प्रॉडक्ट असं म्हणतात। तर आता आपण काय बघितलं, डिस्ट्रॅक्शन ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम। मायक्रो ऑर्गॅनिझमचं डिस्ट्रॅक्शन करणं, त्याचा नायनाट करणं म्हणजे स्टरलायझेशन, निर्जंतुकीकरण आपण त्याला म्हणतो। त्याचबरोबर जे प्रॉडक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम पासून फ्री होतात बाय द प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन त्याला आपण स्टराईल प्रॉडक्ट असं म्हणतो। आता पुढे या स्टराईल प्रॉडक्टच्या संदर्भात किंवा स्टरलायझेशन संदर्भात काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी देखील आपल्याला बघायची आहे आणि त्याची पहिली टर्मिनॉलॉजी जी आहे ती आहे अँटीसेप्टिक। तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, एखादा जखम जर आपल्याला झाली असेल तर आपण त्याच्यावर अँटीसेप्टिक, टिंचर आयडिन सारखं अँटीसेप्टिक आधी मिळायचं, डेटॉल सारखं, डेटॉल पण अँटीसेप्टिक मध्येच आहे। अशी काही जे अँटीसेप्टिक आहे ज्याचा उपयोग निर्जंतुकीकरण म्हणजे स्टरलायझेशनच्या हेडिंग खाली होऊ शकतो। तर अँटीसेप्टिक म्हणजे नेमकं काय तर अँटीसेप्टिकचा अर्थ असा होतो की प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम। बघा मी काय म्हणतो आहे, इथे जो शब्द आहे तो प्रिव्हेंट आहे। अँटीसेप्टिक नेव्हर किल द मायक्रो ऑर्गॅनिझम। मायक्रो ऑर्गॅनिझमला किल होत नाही, त्यांचा जीव जात नाही, जी ग्रोथ आहे त्याला ती थांबवली जाते म्हणजे इन्फेक्शन वाढणार नाही। सो अँटीसेप्टिक जे असतात हे प्रिव्हेंट करतात मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला। ते किल करत नाही, ते थांबवत नाही, इट प्रिव्हेंट्स ओनली। ठीक आहे, तर ती मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ थांबवणारे जे काही सबस्टन्स असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे अँटीसेप्टिक असं म्हणणार आहे। नंतर आहे बॅक्टेरियोसाइडल। नेहमी लक्षात ठेवायचं, सायडल हा शब्द जो आहे, सायडल हा शब्द तुम्हाला फॉर किलिंग याच्यासाठी येतो। जो सायडल फॉर द किलिंग असते तो बॅक्टेरियोसाइडल, किल द बॅक्टेरिया। असे जे काही सबस्टन्स आहेत जे बॅक्टेरियाला पूर्णपणे किल करतात त्याला आपण बॅक्टेरियोसाइडल असं म्हणतो। तो आपण 2 टर्मिनॉलॉजी बघितल्या। सर्वात पहिले तर आपण स्टरलायझेशनची डेफिनेशन बघितली की काय करायचं आहे, डिस्ट्रॅक्शन ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम। आणि ज्या प्रॉडक्टला आपण एकदम स्टराईल करून टाकणार, ज्या प्रॉडक्टवर आपण हे फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम ही प्रोसेस अप्लाय करणार त्या प्रॉडक्टला आपण स्टराईल प्रॉडक्ट असं म्हणणार। वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, फार्मास्युटिकल कंपनीमध्ये स्टराईल प्रॉडक्ट बनवले जातात जे फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, कारण की ते स्टरलायझेशन मेंटेन करणं गरजेचं खूप असते। कारण की जसं आपण फार्मा इंडस्ट्रीमध्ये गेलो तिथल्या ज्या गोळ्या आहे, सायरप आहे, याच्यामध्ये जर मायक्रो ऑर्गॅनिझम असले तर ते आपल्या बॉडीवर अफेक्ट करू शकतात। सो अँटीसेप्टिक जे आहे ते प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि बॅक्टेरियोसाइडल जे आहे ते किल द बॅक्टेरिया। अजून एक छोटीशी डेफिनेशन आहे बॅक्टेरियोस्टॅटिक। आता हा जो स्टॅटिक शब्द आहे, हा स्टॅटिक शब्द आपल्याला काय दर्शवतो की थांबवणे।
सो इट रिटार्ड द ग्रोथ ऑफ अ बॅक्टेरिया. रिटार्ड म्हणजे तिथेच थांबवणे, त्याच्या पुढची ग्रोथ बॅक्टेरियाची होऊ देत नाही. इट इज जसं मायक्रो ऑर्गॅनिझम जर मी म्हटलं तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, जसं की मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये बॅक्टेरिया पण येणार, व्हायरस पण येणार, फंगाय पण येणार. पण मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये स्पेसिफिकली जेव्हा बॅक्टेरिया बद्दल मी बोलतो आहे तर बॅक्टेरियाला जर मला फक्त थांबायचं असेल तर ते बॅक्टेरियोस्टॅटिक आहे. इट रिटार्ड द ग्रोथ ऑफ अ बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरियोसाइडल म्हणजे काय तर बॅक्टेरियाला पूर्णपणे किल करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण अँटीसेप्टिक मायक्रो ऑर्गॅनिझमला प्रिव्हेंट करण्यासाठी बॅक्टेरियोस्टॅटिक रिटार्ड द ग्रोथ ऑफ अ बॅक्टेरिया, बॅक्टेरियोसाइडल म्हणजे बॅक्टेरियाला पूर्णपणे किल करून टाकणं, या संदर्भातलं आपण डेफिनेशन बघितले आहे. याच्याही समोर जाऊन आपण एक अजून डेफिनेशन बघणार आहे जी अँटीसेप्टिक म्हटल्यापेक्षा आपण स्टरलायझेशन या हेडिंग खाली आपल्याला वाचायची आहे. ती म्हणजे आहे इन्फेक्शन, डिस्ट्रॉइंग द मायक्रो ऑर्गॅनिझम बट नॉट द बॅक्टेरियल स्पोर. तर काय आहे हे जे डिसइन्फेक्टेड आहे, आपल्याला माहिती आहे आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे ते लायझॉलचं सोल्युशन, जे फरशी पुसण्यासाठी वेगवेगळे जे प्रॉडक्ट आपण बघतो, हे सगळे जे आहे ते डिसइन्फेक्शन मध्ये येतात. फरशी त्यांनी पुसल्यानंतर जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात सर्वच त्यांचं सगळ्यांचं किल होऊन जातं. तर डिस्ट्रॉइंग द मायक्रो ऑर्गॅनिझम बट नॉट, डिसइन्फेक्शन जे आहे, डिसइन्फेक्टंट सबस्टन्स जे आहे ते जे सगळ्यांना किल करून टाकतात मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये. मग सगळं झालं, बॅक्टेरिया व्हायरसेस यांना पण बऱ्यापैकी तो किल करण्याचा प्रयत्न करू शकतो, पण ते कशावर अफेक्ट करत नाही तर बॅक्टेरियल स्पोरला अफेक्ट करत नाही. नॉट अफेक्टिंग द बॅक्टेरियल स्पोर. सो डिसइन्फेक्टंट सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्याचा प्रयत्न करतो, पण त्यापैकी बॅक्टेरियल स्पोर. आता ऍक्च्युअली बॅक्टेरियल स्पोर काय आहे तर बॅक्टेरिया जेव्हा त्याच्या बॅक्टेरियामध्ये असलेले हे कंटेंट आहे आणि हे कंटेंट बॅक्टेरियाचं असेक्च्युअल रिप्रोडक्शन थ्रू आपल्याला पाहायला मिळतं. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, जेव्हा बॅक्टेरिया ऍडव्हर्स कंडिशन मध्ये असतं त्यावेळेस स्वतःला एक डॉर्मंट स्टेट मध्ये हे असतं, याला कितीही टेम्परेचर द्या, काही द्या, न्यूट्रिशन याला मिळो, कारण की एक प्रकारे हा बॅक्टेरियाचा एक बदमाश पिल्लू आपण म्हणू शकतो. तर हे इतका बदमाश हा बॅक्टेरियल स्पोर असतो की याला तुम्ही कितीही टेम्परेचर द्या, कितीही ऍडव्हर्स कंडिशन येऊ द्या, किती याला अन्न मिळू द्या, नको मिळू देऊ, हे एकदम इनॅक्टिव्ह स्टेज मध्ये असतं. आणि जेव्हा याला सर्व सुटेबल कंडिशन मिळतात त्याच्यानंतर याची ग्रोथ ॲज अ बॅक्टेरिया होऊन जाते. सो बॅक्टेरियल स्पोर फॉर्म मध्ये जर असेल, त्या डॉर्मंट स्टेज मध्ये जर असेल, ते बॅक्टेरियाचे स्पोर या डिसइन्फेक्शननी पण किल होत नाही, संपत नाही. सो डिसइन्फेक्शन मध्ये सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय होऊन जातात, पण बॅक्टेरियल स्पोर जे आहे ते डिस्ट्रॉय होत नाही. जर्मीसाइडल. आता सायडलचा अर्थ मी तुम्हाला आधीच सांगितलेला होता. सायडलचा अर्थ होतो की किल करणे. तर जर्मी म्हणजे काय, पॅथोजेनिक जे काही बॅक्टेरिया असतात, स्पेसिफिकली इट इज रिलेटेड विथ द बॅक्टेरिया. सो जर्मीसाइडल किल द पॅथोजेनिक बॅक्टेरिया, नॉट अ नेसेसरी बॅक्टेरियल स्पोर. तर हे जे जर्मीसाइडल आहे हे पॅथोजेनिक बॅक्टेरियाला किल करतात. आता पॅथोजेनिकचा अर्थ काय होतो, पॅथोजन याचा अर्थ होतो डिसीज कॉझिंग एजंट. जे डिसीज कॉझिंग एजंट आहेत ज्याच्यामुळे डिसीज होऊ शकतो त्या सगळ्या बॅक्टेरियाला किल करण्यासाठी जर्मीसाइडलचा उपयोग होतो. पण हे हे पण बॅक्टेरियल स्पोरला इथे पण किल करू शकत नाही. त्याचा पण नायनाट जे आहे ते जर्मीसाइडल करू शकत नाही. बॅक्टेरियल स्पोर इतके बदमाश आहे की त्याला डिसइन्फेक्शन त्याच्यावर काम करत नाही, जर्मीसाइडल पण त्याच्यावर काम करत नाही. त्याच्यानंतर आपण व्हिरीसाइडल बघितला आहे. व्हिरीसाइडल हा व्हायरस साठी स्पेसिफिकली आहे. तो व्हायरस जो आहे त्याला किल करायचा असेल तर जे सबस्टन्स वापरले जातात त्याला व्हिरीसाइडल असं म्हटलं जातं. आणि स्टरलिटीचा अर्थ काय तर अब्सेन्स ऑफ व्हायबल ऑर्गॅनिझम. स्टरलिटीचा अर्थ मी याच्या आधी पण आपण स्टराईल प्रोडक्ट मध्ये बघितला होता की जे सगळे डिसीज कॉझिंग एजंट आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, त्या सगळ्याला जर आपण स्टरलायझेशनच्या प्रोसेसनी पूर्णपणे काढून टाकलं तर तो जो नंतर प्रॉडक्ट उरेल त्याला आपण काय म्हणणार की हा प्रॉडक्ट कसा आहे, स्टराईल आहे, फ्री फ्रॉम ऑल द मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. जाऊया पुढे. तर मित्रांनो आता आपण बघूया की नेमकं हे जे स्टरलायझेशन आहे आणि डिसइन्फेक्शन मी जे तुम्हाला आता सांगितलं याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे आणि कोण सर्वात जास्त स्ट्रॉंग आहे. तर मित्रांनो ऑब्वियस आहे की आपण आपला जो टॉपिक बघत आहे तो स्टरलायझेशन आहे. आणि स्टरलायझेशनमुळे सगळ्या प्रकारचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्या सगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं डिस्ट्रॉय होऊ शकते. तर बघा स्टरलायझेशन आणि डिसइन्फेक्शन याच्यामध्ये कोण स्ट्रॉंग आहे आणि नेमकं कोणाचा रोल काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. So eliminate the all form of a microbial life. So स्टरलायझेशन काय करते की सगळ्याच प्रकारची मायक्रोबियल लाईफ जी आहे त्या सगळ्याच डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न तो स्टरलायझेशन थ्रू होऊन जातो, पूर्णपणे स्टराईल होऊन जातो, तिथे काहीच उरत नाही, इन्क्लुडिंग
बॅक्टेरियल स्पोर जे आहे त्याला देखील डिस्ट्रॉय करण्याची ताकद जी आहे ते स्टरलायझेशनच्या टेक्निकमध्ये आहे. पण हे जे डिसइन्फेक्शन आहे त्या डिसइन्फेक्शन मध्ये रिड्यूस द नंबर ऑफ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम टू द सेफ लेवल. डिसइन्फेक्शन जे आपण यूज करतो आहे ते जे प्रॉडक्ट असतात त्याचं काम मायक्रो ऑर्गॅनिझमला एका पर्टिक्युलर लेवल पर्यंतच ते थांबवू शकतात, त्यांना किल करू शकतात आणि सर्वच एका लिमिट नंतर ते पूर्ण सगळे, जसं आपण म्हणतोय की बॅक्टेरियल स्पोरला ते डिस्ट्रॉय करू पण शकत नाही. सो डिसइन्फेक्शनच्या बरेच लिमिटेशन आहे. जर आपण त्या कंपॅरिझन मध्ये जर स्टरलायझेशन बघितलं तर स्टरलायझेशन मध्ये सर्वच मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय होतात इन्क्लुडिंग बॅक्टेरियल स्पोर. तर अशा टॉपिकवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. या आधीच्या डेफिनेशन आपण बघितल्या त्यालाच फिरून फिरून खूप चांगल्या प्रकारे त्याचे 4 स्टेटमेंट बनवून त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो मित्रांनो, आता जाऊया की ज्या स्टरलायझेशनचं इतका उदो आतापर्यंत आपण केला त्याच्या नेमक्या काय प्रोसेस आहे, किती पार्ट मध्ये तो डिवाइड झालेला आहे. सो मित्रांनो, स्टरलायझेशन जो आहे हा बेसिकली 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला जो आहे तो फिजिकल मेथड आहे, दुसरी केमिकल मेथड आहे आणि एक मेकॅनिकल मेथड आहे. सो फिजिकल मेथड, केमिकल मेथड आणि मेकॅनिकल मेथड. आता याच्यामध्ये जी पहिली फिजिकल मेथड आहे त्याचं बायफर्केशन मी इथे तुमच्या समोर लिहिलेलं आहे. केमिकल मेथडचं देखील बायफर्केशन आहे, त्याला मी सध्या इथे लिहिलेलं नाहीये आणि मेकॅनिकल मेथडचं पण जे बायफर्केशन आहे त्याला मी सध्या लिहिलेलं नाहीये. जेव्हा आपलं हे फिजिकल पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल त्याच्यानंतर आपण केमिकलवर जाऊ आणि त्याच्यानंतर सी पार्ट मध्ये, कारण की हा ए पार्ट आहे आपला फिजिकल मेथड, या त्याच्यानंतर केमिकल मेथड बघणार आहे आपण आणि त्याच्यानंतर मेकॅनिकल मेथड. सो मित्रांनो, फिजिकल मेथड जे आहे याच्यामध्ये जे सब टाइप पडत आहे स्टरलायझेशनचे, त्यातला पहिला जो आहे तो आहे ड्राय हीट स्टरलायझेशन, दुसरा आहे मॉइस्ट हीट स्टरलायझेशन, त्याच्यानंतर काही रेडिएशनचा देखील उपयोग केला जातो फॉर द स्टरलायझेशन. याच्यामध्ये यूव्ही रेज पण आहे आणि आयोनायझिंग रेडिएशन असे 2 सब टॉपिक पडतील. सो मित्रांनो, आपण काय बघितलं की स्टरलायझेशन आणि डिसइन्फेक्शन मध्ये जो स्ट्रॉंग आहे तो स्टरलायझेशन आहे आणि स्टरलायझेशन इन्क्लुडिंग बॅक्टेरियल स्पोर यांना देखील डिस्ट्रॉय करू शकतो. पण डिसइन्फेक्शन जे आहे ते एका पर्टिक्युलर लेवल पर्यंतच मायक्रो ऑर्गॅनिझमला रोखू शकतात, पण ते बॅक्टेरियल स्पोरला डिस्ट्रॉय करू शकत नाही. त्याच्यानंतर स्टरलायझेशनला 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड केलं. त्यातला पहिला फिजिकल मेथडला आपण ड्राय हीट स्टरलायझेशन, मॉइस्ट हीट स्टरलायझेशन आणि रेडिएशन मेथड किंवा रेडिएशन स्टरलायझेशन अशा पद्धतीने आपण त्याला सब डिवाइड केलेलं आहे. आता बघूया की फिजिकल मेथडला आपण डिटेलमध्ये त्यामध्ये काय असणार आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं की स्टरलायझेशन जे आहे ते 3 पद्धतीमध्ये डिवाइड झालेलं आहे. त्यातली पहिली जी आहे ती फिजिकल मेथड, मग केमिकल मेथड, अशा प्रकारे 3 त्याच्या आपण मेथड बघितल्या होत्या आणि फिजिकल मेथड मध्येच आपण त्याच्यात 3 सब टाइप बघितलं होतं. त्यातली पहिली जी होती ती ड्राय हीट स्टरलायझेशन आहे, त्याच्यानंतर पुन्हा मॉइस्ट हीट स्टरलायझेशन आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये प्रकार आहेत. सो पहिलं जे ड्राय हीट स्टरलायझेशन आहे त्याच्यामध्ये नेमकं काय असतं, काय त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे फिजिकल मेथड मध्ये स्टरलायझेशनच्या आपण बघणार आहे. तर फिजिकल मेथड मधली पहिली जी मेथड आहे ड्राय हीट स्टरलायझेशन, याच्यामध्ये ऑल द मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय होतात, सगळ्याच प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यामध्ये डिस्ट्रॉय होतात इन्क्लुडिंग सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे बॅक्टेरियल स्पोर. मी सांगितलं होतं डॉर्मंट स्टेट मध्ये जेव्हा बॅक्टेरिया असतो, जेव्हा त्याला खायला प्यायला प्रोटीन काहीच नसतो, तरी जेव्हा त्याला सर्व्हाइव्ह करायचं असतं तेव्हा ती जी स्टेट असते बॅक्टेरियाची तो इतका जब्बर असतो की किती त्याला काही अप्लाय आपण केलं तर तो डिस्ट्रॉय होत नाही. डिसइन्फेक्टंट जरी आपण अप्लाय केलं तरी तो डिस्ट्रॉय होऊ शकत नाही, पण त्याला देखील डिस्ट्रॉय करण्याचं काम या ड्राय हीट स्टरलायझेशन मध्ये होते. तर ऑल टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आर डिस्ट्रॉय इन्क्लुडिंग अ बॅक्टेरियल स्पोर. ऑक्सिडेशन ऑफ इसेन्शियल सेल कन्स्ट्रक्ट हा बेसिक प्रिन्सिपल आहे. हे जे स्टेटमेंट मी इथे लिहिलेलं आहे ऑक्सिडेशन ऑफ इसेन्शियल सेल कन्स्ट्रक्ट, याचा अर्थ काय होतो की जो काही सेल आहे, प्रत्येक बॅक्टेरिया आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये सेल आहे. आता एखादा जो सेल आहे त्याच्यामध्ये बरेच महत्त्वाचे कन्स्टिट्यूएंट असतात, जसं की मायटोकॉन्ड्रिया झाला, पॉवर हाऊस ऑफ द सेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, प्रोटीन एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. तर हे सगळे जे सेलमध्ये इम्पॉर्टंट कन्स्टिट्यूएंट आहे ज्याच्यामुळे सेल जिवंत आहे आणि ज्याच्यामुळे मग तो बॅक्टेरिया किंवा डिसीज कॉझिंग एजंट जे काही ते जिवंत आहे, त्या बॅक्टेरिया मधला, त्या डिसीज कॉझिंग एजंट मधला जो सेल आहे त्याच्यातलं मटेरियल जाळून टाकायचं म्हणजे ऑक्सिडाइज करायचं. म्हणून इथं मी लिहिलं आहे ऑक्सिडेशनचा अर्थ जाळणे, ठीक आहे, किंवा आपण त्याला हीट प्रोव्हाइड करणे. इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन बर्न होते, म्हणून जेव्हा पण ऑक्सिडेशनचा अर्थ होतो तेव्हा ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, हे थोडंसं केमिस्ट्री झालं पण समजायचं असेल तर
ऑक्सिडेशन म्हणजे एका प्रकारे हा सेलच्या आतमधले जितके पण इसेन्शियल कन्स्टिट्युएंट आहे त्याचं ऑक्सिडेशन करणं, थोडक्यात त्याला जाळून टाकणं, त्याला डिस्ट्रॉय करणं, हे बेसिक प्रिन्सिपल आहे या ड्राय हीट स्टरलायझेशनचं. आता पुढे जाऊया. प्रॉडक्ट जो आहे, जो पण आपल्याला समजा एखादा मला काचेचा भांडा जो आहे त्याला मला स्टराईल करायचा आहे, त्याला पूर्ण मायक्रो ऑर्गॅनिझम पासून फ्री करायचं आहे, तर कितीपर्यंत त्याला हीट सहन करावी लागेल, तर त्याला 160 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट म्हणजे सहन करावी लागणार आहे. ज्या प्रोडक्टला आपल्याला स्टराईल करायचं आहे त्याच्यावर किती हीटचा मारा होणार आहे, किती हीट मध्ये त्याला तापावं लागणार आहे, तर 160 डिग्री सेल्सिअसवर त्याला तापावं लागणार आहे. ठीक आहे. सो आतापर्यंत पाहिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी सगळेच्या सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग अ स्पोर हे सगळे या ड्राय हीट स्टरलायझेशन मध्ये डिस्ट्रॉय होणार. जे बेसिक प्रिन्सिपल आहे ड्राय हीट स्टरलायझेशनचं ते आहे ऑक्सिडेशन ऑफ इसेन्शियल सेल कन्स्टिट्युएंट, म्हणजे सेलच्या आतमध्ये जे काही सर्व कन्स्टिट्युएंट आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं, त्याला जळवलं जातं किंवा त्याला डिस्ट्रॉय करून टाकलं जातं. आणि त्याच्यानंतर प्रॉडक्ट इज हिटेड. जोही प्रॉडक्ट आपण त्या या मेथडनी स्टरलाइज करणार आहे त्याला 160 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं हीट आपल्याला स्वतः अंगावर त्याला घेणं आहे, तेव्हा ते सगळं जे प्रॉडक्ट आहे तो आर्टिकल आहे तो सगळा काय होणार आहे, स्टराईल होणार आहे. बरं, हे सगळं करत असताना ड्राय हीट स्टरलायझेशन करत असताना ज्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो त्या इन्स्ट्रुमेंटला म्हटलं जातं हॉट एअर ओव्हन. तर हॉट एअर ओव्हन ची डायग्राम जी आहे ती मी ऑलरेडी आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यांनी बॅचला ऍडमिशन घेतली आहे त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप मी बनवलेला आहे, त्यामध्ये मी टाकली आहे. आणि जर तुम्ही युट्यूबला हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ड्राय हीट स्टरलायझेशन अंतर्गत हॉट एअर ओव्हनची एकदा डायग्राम बघून घ्या, सो दॅट तुम्हाला तिथे पण हे जर तुम्ही डायग्राम बघितली तर हे जे आता मी तुम्हाला या हॉट एअर ओव्हनचं कन्स्ट्रक्शन समजून सांगणार आहे, वर्किंग समजून सांगणार आहे, ते तुम्हाला लक्षात येईल. तर बघा त्याच्याबद्दल जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, कशा प्रकारे त्या हॉट एअर ओव्हनचं कन्स्ट्रक्शन असते, कशा प्रकारे तो दिसतो, कशा प्रकारे तो काम करतो हे आपल्याला बघायचं आहे. सो कन्स्ट्रक्शन मध्ये बघा मी काय लिहिलेलं आहे, डबल वॉल चेंबर आणि ते पण स्टीलची बनलेली असते. माझं ड्रॉइंग खूप खराब आहे, इतकं खराब आहे की पहिल्या दुसऱ्या वर्गात मला ड्रॉइंग मध्ये पण मी काठावर पास झालेलो आहे. त्याच्यामुळे माझ्या ड्रॉइंग मी माझ्या परीनं बेस देण्याचा प्रयत्न करतो. तर बघा एखादी छोटीशी अलमारी जसं फ्रीज असते तशा टाईपचं तुम्ही समजून घेऊ शकता. फ्रीजचा दरवाजा तुम्ही उघडल्यानंतर तुम्हाला जी चौकट दिसते तशा प्रकारची ही चौकट आहे. ठीक आहे, तुम्ही फ्रीजच कन्सिडर करा, छोटासा फ्रीज, जो छोटा फ्रीज असतो ना इतका त्याला तुम्ही कन्सिडर करा. अशा प्रकारे हे हॉट एअर ओव्हन असते. ज्यांनी बघितलं असेल वेल अँड गुड, ज्यांनी बघितलं नसेल काही हरकत नाही. तर हे डबल वॉल चेंबर असते आणि ते कशापासून बनलेलं असते, स्टील पासून बनलेलं असते. एखादा छोटासा एवढा इतका फ्रीज तुम्ही इमॅजिन करा, त्या फ्रीजचा दरवाजा आपण उघडल्यानंतर तुम्हाला हा एक असा त्याच्यामध्ये 3D आपण जर बघितला एक बॉक्स दिसेल आणि हा जो बॉक्स आहे फ्रीजचा दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये जे आहे हे डबल वॉलनी बनलेला आहे, डबल वॉलनी बनलेला आहे. आणि डबल वॉलनी बनल्यानंतर कोणत्या मटेरियल पासून ते बनलेलं आहे, तर स्टील पासून ते बनलेलं आहे. त्याच्यानंतर ग्लास फायबर आणि किंवा त्याला ॲस्बेस्टोस असं म्हणतात, इन्सुलेटेड मटेरियल आर बिटवीन द टू वॉल. म्हणजे हे जे दोन वॉल आहे याच्यामध्ये एक मटेरियल आहे, ते कोणतं मटेरियल असतं, तर हे असते इन्सुलेटेड. इन्सुलेटेडचा अर्थ काय होतो, जर हे आतमध्ये गरम होणार आहे तर तिथून ते हीट बाहेर येऊ नये म्हणून तिथे एकतर ॲस्बेस्टोस किंवा ग्लासचा फायबर टाकला जातो. हा ग्लासचा फायबर या दोन्ही वॉलच्या मध्ये टाकला जाते, जेणेकरून काय होईल की बाहेर आतमधली जी हीट आहे ते बाहेर जाऊ शकणार नाही. सो आता आपण काय बघितलं, एक छोटासा फ्रीज तुम्ही कन्सिडर केला, त्याचा दरवाजा उघडला, त्याच्यामध्ये जे आतमध्ये कप्पा असणार आहे तो डबल लेअरनी बनलेला असणार आहे स्टीलच्या, आणि ते दोन लेअर आहे त्याच्यामधून जी एक ॲस्बेस्टोस किंवा ग्लास फायबरची लेअर गेलेली असते, ती कशासाठी असते, ती इन्सुलेटेड असते, म्हणजे हीट आतमधली बाहेर जाऊ नये म्हणून. 2 to 3 शेल्स, याच्या आतमध्ये 2-3 शेल असतात. जसं फ्रीज मध्ये वेगवेगळे कप्पे असतात तसेच याच्यामध्ये देखील या हॉट एअर ओव्हन मध्ये देखील काय असतात, कप्पे असतात. त्याच्यावर आपल्याला मटेरियल ठेवायचं असते, कप्प्यांवर आपल्याला मटेरियल ठेवायचं असते. त्याच्यानंतर याच्या आतमध्ये एक फॅन देखील असतो. फॅन कशासाठी असतो, जे पण हीट याच्यामध्ये प्रोड्यूस होणार आहे 160 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट याच्यामध्ये प्रोड्यूस होणार आहे, ती हीट सगळीकडे त्या फॅननी ते हीट सगळीकडे सर्क्युलेट व्हावी म्हणून इथे खाली काय असतो, एक फॅन पण असतो. आता पुढे बघा, हिटिंग मटेरियल ऍट द बॉटम. ही जी याचा बेस असतो इथे हिटिंगचं एक मटेरियल, एक कॉइल तिथे ठेवलेलं असते. तो हिटिंग मटेरियल खाली आहे, साईडला त्याचा फॅन असतो, त्याच्यामध्ये शेल ठेवलेले असतात, डबल मेम्ब्रेननी तो बनलेला असतो. त्या डबल मेम्ब्रेनच्या मधून ॲस्बेस्टोस किंवा ग्लास फायबर जे की एक इन्सुलेटेड मटेरियल आहे, ज्याच्यामुळे आतमधली हीट बाहेर जाऊ शकणार नाही, बाहेरच्या लोकांना ते फील होणार नाही, अशा प्रकारे ते सगळं कन्स्ट्रक्शन आहे. आणि याच्या बाहेर एक थर्मामीटर, म्हणजे जो दरवाजा असतो तिथे पण थर्मामीटर लावलेला असतो की आतमध्ये काय टेम्परेचर आहे, किती खरंच 160 पर्यंत पोहोचलेला आहे का,
की अजून आपल्याला टेम्परेचर वाढवायची गरज आहे, अजून वेळ द्यायची गरज आहे, हे सगळं समजण्यासाठी त्या डोअरवर एक थर्मामीटर देखील लागलेलं असते. अशा प्रकारे या हॉट एअर ओव्हनचं मी एक तुम्हाला जनरल कन्स्ट्रक्शन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर थर्मामीटर नंतर वर्किंग कशा प्रकारे असते. वर्किंग मध्ये काहीच नाहीये, आपल्याला जेही सगळे इन्स्ट्रुमेंट आर्टिकल्स ज्याला आपल्याला सगळ्यांना काय करायचं आहे, स्टराईल करायचं आहे, यामध्ये ज्या शेल्स असतात, जे कप्पे असतात, त्याच्यामध्ये आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे. तर ठेवत असताना काय काळजी घ्यावं लागेल हे आपल्याला थोडंसं याच्यामध्ये बघायचं आहे. याला वर्किंग म्हटल्यापेक्षा काय काळजी आपण घेतली पाहिजे हे ठेवत असताना ते बघायचं आहे. सो ग्लास ॲपरेटस मस्ट बी रॅप विथ द कॉटन किंवा फिल्टर पेपर. ग्लासचे जे काही आर्टिकल असणार आहे, एखादा बिकर आहे, ठीक आहे, किंवा एखादा स्टरर आहे, याला जर तुम्हाला स्टराईल करायचं असेल, स्टरर म्हणजे घोळायसाठी जे वापरलं जातं, काचेच असतं ते, हे जर काचेपासून बनलेले जे काही सगळे मटेरियल आहे त्याला जर तुम्हाला स्टराईल करायचं असेल तर एक तर पेपरनी त्याला रॅप केलं जातं किंवा क्लॉथनी केलं जातं किंवा मग फिल्टर पेपरनी त्याला पूर्ण एनसर्कल केलं जातं आणि त्याच्यानंतर या बॉक्समध्ये त्याला ठेवलं जातं. त्याच्यानंतर आर्टिकल नॉट ऑन फ्लोअर म्हणजे काय, की हे जे फ्लोअर आहे, जिथे हे सगळं कॉईल आहे, जिथून सगळी ऊर्जा निघणार आहे, हीट निघणार आहे, तिथे जाऊन तुम्हाला आर्टिकल ठेवायचे नाही. तुमचे आर्टिकल हे जे शेल आहे, जे कप्पे असतात, जसे फ्रीजमध्ये कप्पे असतात, तर फ्रीजच्या त्या कप्पांमध्ये ठेवायचं आहे, ना की खाली ठेवायचं आहे. कारण की खाली जर तुम्ही ठेवलं तर ही जी हीट इथे प्रोड्यूस होणार आहे ती डायरेक्ट त्या इन्स्ट्रुमेंटला, त्या आर्टिकलला लागेल आणि ते डिस्ट्रॉय पण होऊ शकतं. त्याच्यामुळे बेटर आहे की ते खाली न ठेवता ज्या शेल्फ आहे त्याच्यामध्ये ठेवलं जातं. त्याच्यानंतर नॉट ओव्हरलोडेड स्पेस बिटवीन देम म्हणजे इथे जर आपण एखादा बिकर ठेवला, एक छोटा बिकर ठेवला, एखादी पिपेट ठेवली, स्टरर ठेवलं, असे जर काही इन्स्ट्रुमेंट आपण त्याच्यामध्ये ठेवत आहे, त्याची खूप गर्दी नसली पाहिजे, त्यांच्यामध्ये स्पेस असली पाहिजे जेणेकरून प्रॉपर स्टरलायझेशन झालं पाहिजे. तर गर्दी नसावी, ओव्हरलोडेड नसावं, असा हा बेसिक कन्सेप्ट आहे. बरं, त्याच्यानंतर वर्किंग करत असताना त्याच्यामध्ये एक नॉब दिलेला असतो. हे दरवाजा जेव्हा आपण लावणार तिथे किंवा इथे साईडला इथे नॉब दिलेला असतो. कशासाठी असतो, किती टेम्परेचर आपल्याला ठेवायचं आहे, तर 160 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण ते मॅनेज करू शकतो किंवा थर्मामीटर मध्ये पण ते दिसते की 160 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आतमधलं गेलेलं आहे. किती तासासाठी ठेवायचं आहे, तर ते 2 तासासाठी ठेवायचं आहे. बरं, स्टरलायझेशन आपण 160 डिग्री सेल्सिअस वर लावून दिलं आणि लावल्यानंतर ते 2 तासासाठी आपण थांबलो, 160 डिग्री सेल्सिअस वर ते ठेवून दिलं, तसंच ठेवून द्यायचं, मध्ये उघडझाक करायची नाही. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला वाटलं की 2 तास कंप्लीट झालेले आहे तर अशा वेळी आपल्याला मग आता ते बंद करावं लागेल. बंद करायमध्ये टेम्परेचर बरोबर 2 तासानंतर कमी होणं सुरू होईल. मग 160 आपले 2 तास कंप्लीट झाले म्हणून 160 वर लगेच आपण ते बाहेर काढणार का, नाही. आपल्याला ते 160 वरून कमी होत ते जोपर्यंत 40 डिग्री सेल्सिअस ते टेम्परेचर आतमधलं अटेन करत नाही तोपर्यंत आपण त्या हॉट एअर ओव्हनचा दरवाजा उघडायचा नाही. ठीक आहे. सो ही जी टर्मिनॉलॉजी इथे लिहिली आहे, 2 तास फॉर 160 डिग्री सेल्सिअस, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर द हॉट एअर ओव्हन. हा एक स्टँडर्ड टाइम आहे, स्टँडर्ड टेम्परेचर आहे. याच्या आधी देखील बरेच प्रश्न विचारून गेलेले आहेत. जेव्हा स्टरलायझेशनचा टॉपिक येतो तेव्हा या टायमिंगवर आणि टेम्परेचरवर, आणि पुढे देखील आपण जेव्हा मॉइस्ट हीट स्टरलायझेशन बघणार आहे त्याच्यामध्ये देखील हे टेम्परेचर आणि तो टायमिंग जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. सो मित्रांनो, आपण याच्यामध्ये बघितलेलं आतापर्यंत की फिजिकल मेथडमध्ये सर्वात पहिली मेथड ड्राय हीट स्टरलायझेशन, सगळे मायक्रोऑर्गॅनिझम किल होतात, बॅक्टेरियल स्पोर देखील त्याच्यामध्ये किल होऊन जातात. ऑक्सिडेशन याचं बेसिक प्रिन्सिपल जे आहे ते ऑक्सिडेशन ऑफ इसेन्शियल सेल मधलं जे कन्स्टिट्यूएंट आहे त्या सगळ्यांचं ऑक्सिडेशन करून टाकणं, त्यांना जाळून टाकणं. त्याच्यानंतर प्रॉडक्ट जो आहे त्याला 160 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला हीट करायचं आहे. याच्यामध्ये डबल वॉल ही जे इन्स्ट्रुमेंट आपण इथे वापरणार आहे ड्राय हीट स्टरलायझेशन साठी, त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे हॉट एअर ओव्हन. हॉट एअर ओव्हन डबल वॉलचं असते, त्याच्यामध्ये इन्सुलेटेड फायबर असलेला ग्लास फायबर किंवा ॲस्बेस्टोस असतो, त्याच्यामध्ये 2-3 शेल्फ देखील असतात, त्याच्यानंतर फॅन देखील त्याच्यामध्ये असतो जेणेकरून ते सगळी हीट सगळीकडे ट्रान्सफर झाली पाहिजे. हिटिंग मटेरियल ॲट द बॉटम, मटेरियल जे आहे ते बॉटमला बिलकुल ठेवायचं. हिटिंग मटेरियल ॲट द बॉटम थर्मोस्टेबिली कंट्रोल, म्हणजे हिटिंग मटेरियल म्हणजे जे गरम करणारं जे मटेरियल असणार आहे, कॉईल असणार आहे, ते खाली असते, फॅन साईडला असतो आणि थर्मामीटर बाहेर असते, जेणेकरून आतमधलं टेम्परेचर आपल्याला समजते. तर काय वर्किंग करत असताना त्याच्यामध्ये आपण आपले मटेरियल ठेवून द्यायचे, त्यांचं ओव्हरलोडिंग झालं पाहिजे नाही, त्यांच्यामध्ये स्पेस असली पाहिजे. आर्टिकल जे आहे ते आपण काय फ्लोअरवर नाही ठेवायचे. फ्लोअर म्हणजे ही जी खाली आहे जिथे कॉईल ठेवलाय तिथे ठेवायचं नाही. आणि ग्लास ॲपरेटस जे असतात त्याला क्लॉथनी किंवा मग फिल्टर पेपरनी आपण थोडंसं रॅप करून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ठेवायचं. दिस इज द प्रोसिजर. आता याच्यानंतर आपण बघणार आहे की हे जे
ड्राय हीट स्टरलायझेशन अंतर्गत हॉट एअर ओव्हननी स्टरलायझेशन केलं हे कोणकोणत्या मटेरियलला अप्लिकेबल आहे. त्याच्यामध्ये आपण ग्लोव्हजचं स्टरलायझेशन करू शकतो का, त्याच्यामध्ये आपण ग्लासचं स्टरलायझेशन करू शकतो का, कॉटनचं आपण करू शकणार का, तर कोणत्या कोणत्या मटेरियलचं आपण करू शकणार, कोणत्याचं करू शकणार नाही हे बघूया लगेच. सो मित्रांनो, आता आपण बघणार आहे हे जे आपण ड्राय हीट स्टरलायझेशन मध्ये ओव्हनचं आपण कन्स्ट्रक्शन बघितलं, वर्किंग बघितलं, पण कोणते कोणते मटेरियल कुठे कुठे या सगळ्यांचं अप्लिकेशन होणार आहे हॉट एअर ओव्हन मध्ये. स्टरलायझेशन आपण कोणत्या वस्तूंचं करू शकतो, कोणत्या कशा कशाचं करू शकतो ते आता आपण बघणार आहे. तर आपण ऍडव्हान्टेजेस ड्राय हीट स्टरलायझेशन मध्ये हॉट एअर ओव्हन जेव्हा आपण यूज करणार त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे. सगळे जे ऑइली मटेरियल आहे त्याचं स्टरलायझेशन हे आपल्या हॉट एअर ओव्हन मध्ये किंवा ड्राय हीट स्टरलायझेशन थ्रू होतं. जे सर्व पावडर्स आहे वेगवेगळे टाल झाले त्याचं सगळ्यांचं उपयोग जो आहे ते वेगवेगळ्या लॅबमध्ये होतो, वेगवेगळ्या सर्जरीमध्ये वेगवेगळ्या पावडरचा उपयोग होतो. त्या सगळ्यांचं जे स्टरलायझेशन करायचं असेल तर आपण कोणती मेथड वापरणार, म्हणजे सगळे जे पावडर आहे मेडिकल मध्ये वापरल्या जाणारे, मेडिकल सर्जरीमध्ये इकडे तिकडे ते सगळे जे पावडर आहेत किंवा प्रिपरेशन मध्ये मेडिकलच्या किंवा टॅबलेटच्या प्रिपरेशन मध्ये जे सगळे पावडर्स वगैरे त्या सगळ्यांचं जर आपल्याला स्टरलायझेशन करायचं असेल ते सगळे पावडर ऑइली मटेरियल्स ते सगळ्यांचं स्टरलायझेशन या ड्राय हीट स्टरलायझेशन मध्ये होणार. ग्लास सिरिंज आहे, ग्लास आणि मेटलचे इक्विपमेंट्स आहे. आता मेटलच्या इक्विपमेंट मध्ये तुम्ही लॅबमध्ये नक्कीच ते स्पॅच्युले चम्मच जे आपल्याला मिळत होते ते स्पॅच्युले वगैरे बघितले असेल. सीझर्स असतात जेव्हा डॉक्टरांना काही ऑपरेशन करायचं असते त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कैच्या लागतात, ते जे सर्व सीझर्स आहे, स्पॅच्युला आहे, हे जे सर्व मेटल इक्विपमेंट झाले. त्याचबरोबर जे ग्लास रिलेटेड सगळे इक्विपमेंट आहे त्या सगळ्यांचं स्टरलायझेशन जर आपल्याला करायचं असेल, त्याला फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम करायचं असेल इन्क्लुडिंग बॅक्टेरियल स्पोर, तर आपल्याला ड्राय हीट स्टरलायझेशन करावं लागेल हॉट एअर ओव्हन मध्ये. काय आपण यूज करू शकत नाही ड्राय हीट स्टरलायझेशन, मी तुम्हाला सांगितलं फ्रीज सारखा तो कंटेंट आहे, 160 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आहे. तर मग त्या 160 डिग्री सेल्सिअसवर हे सगळं टिकू शकते. पण अजून एक गोष्ट आली, इंजेक्शन व्हेअर फिक्स ऑइल ऍज अ व्हेकल. जे इंजेक्शन असतात त्याचं स्टरलायझेशन आपल्याला करायचं असेल ज्याच्यामध्ये ऑइल हा ऍज अ व्हेकल यूज केलेला आहे आणि वॉटरचा कंटेंट खूप कमी आहे, तेव्हा देखील आपण ड्राय हीट स्टरलायझेशन करू शकतो. कोणत्या इंजेक्शन मध्ये, जिथे फिक्स ऑइल ऍज अ व्हेकल आहे आणि पाण्याचा कंटेंट कमी आहे. आणि कुठे डिसएडव्हान्टेजेस याचं नेमकं काय आहे, तर जे काही सर्जिकल ड्रेसिंग आहे म्हणजे तुम्ही कॉटन कंटेनिंग जर एखादी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये कॉटन सुतापासून तो बनलेला आहे, कॉटन पासून तो बनलेला आहे, त्याला जर तुम्ही 160 डिग्री सेल्सिअसवर टाकलं तर ऑब्वियस गोष्ट आहे ते सगळं जळून जाईल. त्याच्यामुळे त्याला आपण स्टरलाइज या मेथडने करणार नाही, त्यासाठी वेगळी मेथड आहे, ते आपण पुढे बघणार आहे. आणि रबर आणि प्लास्टिक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, रबरला थोडीशी जरी हीट लागली आणि थोडीशी इथे तर 160 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे, तर या रबरचं आणि प्लास्टिकचं काय होईल. म्हणून प्लास्टिक ग्लोव्ज जे मगाशी मी सांगितलं असे जे काही सगळे कंटेंट आहे प्लास्टिकचे जे आहेत, रबरचे आहे, सर्जिकल ड्रेसिंग आहे, या सगळ्यांचं स्टरलायझेशन जे आहे ते या मेथडनी होत नाही. म्हणून मी इथे क्रॉस केलेला आहे. काय होतं मी तुम्हाला सांगितलं. मित्रांनो, आजचा हा सेशन आपण इथे संपवतो आहे आणि या सेशनमध्ये जर तुम्हाला माझं शिकवणं आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांना बॅच जॉईन करायची असेल माझ्या या नंबरला मला 9960 157 852 याला मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि DMER मध्ये आपण इतरही जे टॉपिक आहे ते घेणार आहे. सगळेच टॉपिक जे आहे ते युट्यूबला येणार नाही, आले तर ते बरेचसे जे आहे ते बॅचमध्ये देखील त्याच्यामध्ये येणार आहे. सो याचा जो पार्ट 2 आहे तो लवकरच मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. हा पूर्ण स्टरलायझेशन संपल्याच्या नंतर याच्यावर एक छोटंसं MCQ सेशन देखील आपण घेणार आहे. आणि ज्या ग्रुपला तुम्ही जर जॉईन झाले असाल तर त्याची लिंक जमलं तर मी या माझ्या व्हिडिओच्या खाली देखील टाकून देतो. ग्रुपला जॉईन जर तुम्ही झालात तर तिथे देखील आपण एक MCQ सेशन पोल फॉर्म मध्ये घेणार, त्याचे आन्सर देखील मी त्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेले असतात. सो भेटूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.